मुलांनो, आजी आणि नातवंड या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज मी तुम्हाला गणपतीची गोष्ट सांगणार आहे। एकदा काय झालं, कैलास पर्वतावरती शंकर पार्वती बसले होते आणि कार्तिकेय आणि गणपती खेळत होते। खेळता खेळता दोघांची भांडणं झाली। जो तो म्हणायला लागला, म्हणजे कार्तिकेय म्हणायला लागला, मी तुझ्यापेक्षा हुशार आहे। गणपती म्हणाला, नाही मी तुझ्यापेक्षा हुशार आहे। दोघे खूप भांडायला लागले। भांडता भांडता ते आई बाबांकडे आले, शंकर पार्वतीकडे आले आणि मग विचारलं शंकर पार्वतीला की आई बाबा, आमच्या दोघांमध्ये कोण हुशार आहे हे तुम्हीच सांगा ना। आई तर शंकरांनी काय सांगितलं की हे बघा, मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करायचं। त्याच्यात जो कोणी जिंकेल तो हुशार, तो बुद्धिवान। तर आणि मग काय सांगितलं असेल शंकरांनी की हे बघा मुलांनो, तुम्ही पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करायची, प्रदक्षिणा घालायची। जो कोणी आधी येईल तो जिंकला। ठीक आहे म्हणाले मुलं, म्हणाली ठीक आहे। आणि लगेच कार्तिकेय आपल्या वाहनावरती म्हणजे मोरावरती बसला आणि पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाला लगेच। गणपतीने विचार केला की मी उंदरावरती बसून कशी काय पृथ्वी प्रदक्षिणा घालू। मग त्याने विचार केला, त्याला एक आयडिया सुचली, म्हणजे कल्पना सुचली। आणि मग त्याने उंदरावर बसून, जिथे शंकर पार्वती बसले होते ना, त्या दोघांना पण त्याने हात जोडून नमस्कार केला आणि उंदरावर बसून तो त्यांच्या भोवती फिरायला लागला। अशा त्यांनी 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि नंतर मग तो तिथेच उंदराबरोबर खेळू लागला। इतक्यात कार्तिकेय प्रदक्षिणा पूर्ण करून आला आणि पाहतो तर काय, गणपती तिथेच आहे, उंदराबरोबर खेळतोय। तेव्हा कार्तिकेय म्हणाला, आई बाबा बघा, मी जिंकलो। गणपती तर इथेच आहे, अजून खेळतोय उंदराबरोबर, मी मात्र जिंकलो। म्हणजे मीच श्रेष्ठ आहे की नाही, मीच बुद्धिमान आहे की नाही। तर गणपती म्हणाला, नाही दादा, हे बघ, तू पृथ्वी प्रदक्षिणा घालायला गेला होतास, पण मी आई बाबांना प्रदक्षिणा घातली। आई बाबा म्हणजेच आई बाबांच्या पायाजवळच आपली पृथ्वी असते। आई बाबा हे सगळ्या नात्यांपैकी खूप महान आहेत, मोठे आहेत, म्हणून आई बाबांचा आपण नेहमी आदर केला पाहिजे, असं त्यांनी सांगितल्यावरती तो कार्तिकेय हसला आणि म्हणाला, हो रे, अगदी बरोबर आहे। तू छोटा असून हे तुला कळलं, पण मला नाही लक्षात आलं, माझ्या लक्षात नाही आलं। आणि शंकर पार्वतींना पण ते पटलं गणपतीचं म्हणणं आणि मग ते म्हणाले की हो गणपती, तू जिंकलास बरं का। त्यांना ते गणपतीचं खूप कौतुक वाटलं। तसंच कार्तिकेयाला पण खूप कौतुक वाटलं आणि तोही म्हणाला, गणपती तू जिंकलास। आणि म्हणूनच आपण म्हणतो की गणपती हा बुद्धीची देवता आहे। तर मुलांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली का? ही गोष्टीतून काय आपण शिकतो की आपण आईवडिलांचा मान राखला पाहिजे, त्यांना आदर दिला पाहिजे आणि त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, कारण ते नेहमी आपल्या मुलांना चांगलं बनवण्यासाठी धडपड करत असतात। ते सांगतात ते आपल्या मुलांच्या भल्यासाठीच सांगत असतात काही गोष्टी, त्यामुळे आपण त्या ऐकल्याच पाहिजे। तर मुलांनो, आवडली का ही तुम्हाला गोष्ट? आणि आज मी गणपतीची गोष्ट का सांगितली, तर आज आहे संकष्टी चतुर्थी। म्हणजे आज काही लोक गणपतीचा या दिवशी उपवास करतात, गणपतीची पूजा करतात आणि संध्याकाळी म्हणजे रात्री चंद्राचं दर्शन घेऊन मग ते उपवास सोडतात, म्हणजे जेवतात। ठीक आहे, बरं, आता आपण पुढच्या वेळेला पुढची गोष्ट ऐकूया। ठीक आहे, बाय बाय।